नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी मी प्राध्यापक डी एस शिंदे, समाजशास्त्र विभाग, के टी एच एम कॉलेज, नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सामाजिक संशोधन म्हणजे काय, सामाजिक संशोधनाचे ज्या काही अवस्था आहे किंवा टप्पे आहेत ते आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासले. सामाजिक संशोधन म्हणजे सामाजिक घटना आणि सामाजिक समस्यांबाबत नवीन ज्ञान प्राप्त करणं किंवा त्यासाठी केलेले क्रमबद्ध प्रयत्न, त्याला आपण सामाजिक संशोधन असं म्हणतो. सामाजिक संशोधन हे जरी आपण बघितलं असलं तरी सामाजिक संशोधनाचे वेगवेगळे प्रकार कसे आहेत ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आपल्याला संशोधनामध्ये कुठले कुठले प्रकार आहेत आधी त्यांची नावं आपण जाणून घेऊया. प्युअर फंडामेंटल रिसर्च शुद्ध संशोधन, अप्लाइड रिसर्च व्यावहारिक संशोधन किंवा क्रियाभिमुख संशोधन. तिसरा प्रकार आहे कृती संशोधन किंवा ॲक्शन रिसर्च. त्यानंतर सामाजिक संशोधनाचे अन्य काही प्रकार आहेत, त्यामध्ये क्वालिटेटिव्ह रिसर्च गुणात्मक संशोधन. त्यानंतर पुढचा प्रकार आहे क्वांटिटेटिव्ह रिसर्च संख्यात्मक संशोधन. आणि कृती संशोधन आपण बघितलाच आहे. त्याचबरोबर मूल्यांकन संशोधन हाही प्रकार त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. तुलनात्मक संशोधन हा एक प्रकार जो आहे तोही त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. तर आपण चला बघूया सामाजिक संशोधनाचे प्रकार. त्यामध्ये पहिला प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासासाठी घेणार आहोत तो म्हणजे फंडामेंटल ऑर प्युअर रिसर्च शुद्ध संशोधन. शुद्ध संशोधन किंवा मौलिक संशोधन किंवा सैद्धांतिक संशोधन असे मराठी पर्यायी शब्द या संशोधनासाठी वापरले जातात. या संशोधनाचा मुख्य हेतू किंवा उद्देश ज्ञानवृद्धी करणं हा आहे. ज्ञानामध्ये संचय करणं आणि वाढ करणं हा या संशोधनाचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत जे काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते जुनं ज्ञान तपासणं हाही या संशोधनाचा मुख्य उद्देश आहे. जर जुनं संशोधन, जुने सिद्धांत आजच्या काळामध्ये चुकीचे ठरत असतील, त्यातील काही तरतुदी चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करणं यासाठी या संशोधनाचा वापर केला जातो. म्हणून याला शुद्ध संशोधन असं म्हणतात. प्युअर रिसर्च याचा उद्देशच फक्त ज्ञानवृद्धी आहे, उपाययोजना सुचवणं हा नाही. म्हणजे नवीन तथ्य त्याची भर घालणं आणि जुन्या तथ्यांचं पुनर्परीक्षण करणं, त्याचं शुद्धीकरण करणं याला शुद्ध संशोधन असं म्हणतात. आता आपण व्यवहारामध्ये सुद्धा अनेक गोष्टी अभ्यासत असतो, बघत असतो, तेव्हा आपल्याला असं बघता येईल की शुद्ध संशोधन हे ज्ञानवृद्धीसाठी आहे. परिस्थितीनुसार, काळानुसार रोज नवनवीन बदल होत असतात, रोज नवीन नवीन संशोधनं पुढे येतात आणि त्यामध्ये ज्ञानामध्ये रोजच नवनवीन प्रकारची भर पडत जाते. मग अशा ह्या बदलत्या परिस्थितीनुसार अनेक सिद्धांत असतील, अनेक तथ्य असतील, त्यामध्ये बदलाची गरज ही निर्माण होणं स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे शुद्ध संशोधन किंवा प्युअर रिसर्च हा प्रत्येक क्षेत्रातील संशोधनासाठी महत्त्वाचा आहे. म्हणून सामाजिक संशोधनामध्ये मौलिक किंवा शुद्ध संशोधनाला किंवा सैद्धांतिक सिद्धांताला, फंडामेंटल रिसर्चला जास्त महत्त्व आहे. त्याचा उद्देशच फक्त ज्ञानवृद्धी करणे, जुनं ज्ञान तपासणं, त्यामध्ये भर घालणं, ज्ञानामध्ये भर घालणं, दुरुस्त करणं हा मुख्य उद्देश शुद्ध संशोधनाचा आहे. ओके. आपण आता दुसरा प्रकार बघणार आहोत, अप्लाइड रिसर्च किंवा व्यावहारिक संशोधन. आता या शब्दावरून सुद्धा आपल्याला असं लक्षात येईल की व्यावहारिक संशोधन, ॲप्लिकेशन किंवा अप्लाइड, इथं जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाचा समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या फायद्यासाठी उपयोग झाला पाहिजे. आपण जे संशोधन करणार आहोत त्या संशोधनाचा उपयोग समाजाला होणं गरजेचं आहे, देशाला होणं गरजेचं आहे, अवघ्या विश्वाला होणं गरजेचं आहे.
याला व्यावहारिक संशोधन असं म्हणता येईल. याचं उदाहरण आपण त्या ठिकाणी एक घेऊया, की मेडिकल सायन्समध्ये अनेक प्रकारची औषधं शोधून काढलेली आहेत. बरोबर की नाही? किंवा लुई पाश्चर नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने रेबीज नावाची लस शोधून काढली. त्यामुळे मानवाचं एक संरक्षण झालं, की नाही? तो रोग होण्यापासून, रेबीज नावाचा रोग होण्यापासून बचाव होतो. अशा प्रकारचं संशोधन हे समाजाच्या कल्याणासाठी, आयुर्मान वाढण्यासाठी उपयोगात आणलेलं आहे. तसं सामाजिक शास्त्रांमध्ये सुद्धा मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग, केलेल्या संशोधनाचा उपयोग समाजाच्या फायद्यासाठी कसा होईल, हे जाणून घेतलं जातं आणि त्याच्यावर उपाययोजना सुचवली जाते. आपण एक उदाहरण घेऊया. समजा एखादा डॉक्टर, एखादा प्रशिक्षित व्यक्तीने डॉक्टरचं प्रशिक्षण घेतलं आणि तो त्याच्याकडे येणाऱ्या रुग्णाला तपासून त्याचा आजार बरा करतो. म्हणजे त्याच्या ज्ञानाचा उपयोग असंख्य पेशंट बरा करण्यासाठी करतो. बरोबर आहे की नाही? याला आपण व्यावहारिक संशोधन असं म्हणता येईल. व्यावहारिक संशोधनामध्ये अजून आपल्याला काय सांगता येईल, की समस्या जाणून घेतली जाते आणि त्या समस्येवर उपाययोजना अशा प्रकारे सुचवली जाते, की ती उपाययोजना लाँग लाईफ, दीर्घकाळ समाजाच्या फायद्यासाठी असेल. ती उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणली जाते. आता व्यावहारिक संशोधनामध्ये बऱ्याचदा काय होतं, की समाजसुधारक असतील किंवा जे संशोधक असतील, ती समस्या सोडवत नाही. परंतु उपाययोजना मात्र दाखवून देतं, की हा असं केलं तर असा बदल होईल. समजा कुपोषणासारखी समस्या आहे किंवा बेरोजगारी समस्या असेल किंवा अजून कुठल्या महागाईची समस्या असतील, त्यावर उपाययोजना काय करायची? सामाजिक संशोधनामध्ये असं प्रकारचं संशोधन केलं जाईल, की त्या संशोधनातून त्याची उत्तरं सापडली जातील. तशा प्रकारचं प्लॅनिंग नियोजन शासनाला किंवा इतरांना करता येईल. तशा प्रकारचे कायदे तयार करता येतील. याला अप्लाइड रिसर्च असं म्हणता येईल. म्हणजे संशोधन अशा प्रकारचं केलं जाईल, की त्या संशोधनाचा उपयोग समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत, ग्रासरूट लेव्हलपर्यंत जाऊन पोहोचणार आहे. त्याचे फायदे, अशा प्रकारचं संशोधन जे आहे त्याला व्यावहारिक संशोधन असं म्हणता येईल. उदाहरणार्थ आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर समस्या जाणून घ्यायची. समजा उदाहरणार्थ कुपोषण का होतं? शेतकरी आत्महत्या का होतात? म्हणजे समाजाला भेडसावणाऱ्या ज्या ज्या समस्या आहे किंवा आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो ज्या बातम्या किंवा टेलिव्हिजनवर बघतो, रेडिओवर ऐकतो, त्या बातम्यांमधून आपल्याला समाजामध्ये काय समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याची जाणीव होते. मग अशा प्रकारच्या जाणीवेतून किंवा माहितीतून त्या ठिकाणी समस्यांचं निराकरण करण्यासाठी अशा प्रकारचं संशोधन केलं जातं आणि त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी, कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी अशा प्रकारची संशोधनं हाती घेतली जातात. मग जेवढे विषय असतील तशा प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेतल्या जातात आणि त्यावर उपाययोजना सुचवली जाते. हा व्यावहारिक किंवा व्यावहारिक संशोधनाचा उद्देश आहे. आता आपल्याला त्याच्याच बरोबरचा दुसरा एक संशोधनाचा प्रकार बघायचा आहे. तो म्हणजे ॲक्शन रिसर्च, कृती संशोधन. हा व्यावहारिक संशोधनाचाच एक भाग म्हटला तर वावगं ठरू नये. कृती संशोधन किंवा ॲक्शन रिसर्चमध्ये नेमकं काय केलं जातं? तर सविस्तर अभ्यास केला जातो त्या समस्येचा किंवा त्या प्रश्नाचा सखोल अभ्यास करून, सविस्तर अभ्यास करून त्यामध्ये आवश्यक ते बदल जे कसे घडवून आणता येतील ते तपासले जातात आणि प्रत्यक्ष कृतीवर भर दिला जातो. फक्त उपाययोजना सुचवून चालणार नाही, तर ॲक्शनची गरज असते, कृतीची गरज असते. कारण लोकांना त्या परिस्थितीतून बाहेर काढणं गरजेचं आहे. बरोबर आहे? उदाहरणार्थ आता सध्या कोविड-19ची साथ मोठ्या प्रमाणामध्ये होती. काही प्रमाणामध्ये कंट्रोल झाली ती. पण अशा वेळेस लोकांना ठोस उपाययोजनेची गरज होती. उदाहरणार्थ लसीकरण असेल किंवा अन्नधान्य असेल. लोकांना रोजगार नाही आहे. अन्नधान्य स्वस्त धान्य दुकानातून किंवा रेशनिंगमधून पुरवणं असेल किंवा मदतीची घोषणा असेल, आर्थिक मदत असेल किंवा NGOकडून मिळालेली मदत असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा औषधोपचारासंदर्भात किंवा कोविड सेंटर असतील किंवा सेवाभावी संस्थांमार्फत
काही गोळ्या वगैरे त्या ठिकाणी मोफत वाटल्या जात होत्या किंवा काही टेस्टिंग वगैरे त्या ठिकाणी केल्या जात होत्या. प्रत्यक्ष कृतीवर भर दिला जातो या रिसर्चमध्ये. त्याला ॲक्शन रिसर्च असं म्हणता येईल. आता या ॲक्शन रिसर्चमध्ये फक्त अ, समस्या जाणून घेतल्या जात नाही, तर प्रत्यक्ष कृती केली जाते. मी आत्ता मगाशी तुम्हाला सांगितलं. आता पूर परिस्थिती. आपल्याला माहिती आहे की कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर समस्या निर्माण झाली. प्रचंड पर्जन्यवृष्टी झाली आणि अक्षरशः काही ठिकाणी दरड कोसळून गावं तळीये नावाचं गाव गाडलं गेलं. हं. मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली, वित्तहानी झाली. हे तुम्ही अगदी टेलिव्हिजनवर बघितलं किंवा वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचून आपलं मन हेलावलं किंवा आपल्याला दुःख झालं. प्रत्यक्ष कृती काय? ज्यावेळेस प्रशासकीय अधिकारी किंवा सरकारचे प्रतिनिधी किंवा मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेले, त्यावेळेस लोकांचा जो काही आक्रोश होता, फक्त बोलू नका, आश्वासन देऊ नका, तर प्रत्यक्ष कृती करा. मग ही कृती काय? की पूरग्रस्तांना मदत. मग घर पडलं असेल किंवा गाई-गुरं वाहून गेले असतील, रोजगार व्यवसायाची साधनं नष्ट झाली असतील, दुकानं त्यातला माल खराब झाला असेल, अन्नधान्य खराब झाले, कपडे नाहीये. अशा गोष्टींसाठी कशाची गरज आहे? प्रत्यक्ष पैसा किंवा मदतीची गरज आहे. मग अशा वेळेस सरकार असेल, सेवाभावी संस्था असतील किंवा दानशूर व्यक्ती असतील, अशा लोकांनी त्या ठिकाणी मदत जी आहे ती पोहोचवलेली आपल्याला बघायला मिळते. याला ॲक्शन असं म्हणतात. कृतीयुक्त संशोधनामध्ये या गोष्टीची जास्त गरज असते. पूर परिस्थिती नियंत्रणामध्ये आल्यानंतर किंवा ती येऊ नये किंवा तशा प्रकारच्या दुर्घटना घडू नये यासाठी प्रत्यक्ष ठोस असा कार्यक्रम जो आहे तो हाती घेतला जातो. हं. त्याचबरोबर अजून आपल्याला सांगता येईल की शेतकरी आत्महत्या हा महाराष्ट्रामध्ये खूप वर्षापासूनचा प्रश्न आहे. म्हणजे शेती हा तोट्यात चालणारा धंदा आहे. किंवा डबघाई चाललेला व्यवसाय आहे. कृषीप्रधान अर्थव्यवस्था आपली आहे. पावसाच्या पाण्यावर किंवा निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असणारा शेती व्यवसाय आहे. त्यातही मार्केटिंग नाही आहे आपल्याकडे किंवा विक्रीची व्यवस्था नाही आहे. कृषी माल हा नाशिवंत माल आहे. बरोबर आहे? हमी भाव नाही आहे. बी बियाणं, खतं, उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात होतोय आणि प्रत्यक्ष तोटा जर आला शेतकऱ्याला, तर त्याने काढलेलं कर्ज जे असेल बँकांचं असेल, पतसंस्थांचं असेल, तर त्यावेळेस मात्र मोठ्या प्रमाणामध्ये फटका जो आहे तो शेतकऱ्याला बसतो आणि बँका काही कर्ज माफ करत नाही. मग अशा वेळेस शेतकरी जे आहे, दुर्दैवाने हे वाईट पाऊल उचलताना आपल्याला बघायला मिळतात. मग हा शेतकरी आत्महत्याच्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष कृती कार्यक्रम कसा करता येईल? हा एक महत्त्वाचा उद्देश आहे. मग हे कारणं जाणून घेणं, परिणाम जाणून घेणं आणि त्याच्यावर ठोस उपाययोजना. मग समजा कर्जमाफीसारखी योजना असेल किंवा हमीभाव असेल, प्रक्रिया उद्योग असतील किंवा आयात-निर्यात असेल किंवा मालाचं स्टोरेज असेल, कशाप्रकारे करावं? प्रक्रिया कशी करावी? शेतीला जोडधंदे कसे दिले पाहिजे? अल्प दरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणं असेल, शेतीसाठी जे कर्ज दिलं असेल, समजा दुष्काळ पडला असेल किंवा पिकच आलं नाही, तर अशा वेळेस कर्जमाफीसारखा उपाययोजना आहे. वीज बिलामध्ये सवलत असेल. अशा प्रकारच्या आपण म्हणजे गव्हर्नमेंटने संशोधकांनी जर ह्या उपाययोजना सुचवल्या, तर निश्चितच त्यातून काहीतरी मार्ग निघू शकतो आणि ठोस कृती कार्यक्रम केल्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारचा डोस, बूस्टर डोस आपण जो म्हणतो, तो दिल्यासारखं होऊ शकतं आणि त्यातून अशा प्रकारच्या दुर्दैवी समस्या ज्या आहे शेतकरी आत्महत्यासारख्या, त्या आपल्याला कुठेतरी थांबवता येऊ शकतात. याला ॲक्शन रिसर्च असं म्हणतात. कृतीयुक्त संशोधन. संशोधनातून जे काही निष्कर्ष हाती आलेले आहेत, त्या निष्कर्षानुसार प्रत्यक्ष कृती कार्यक्रम जो आहे, तो राबवणं हा महत्त्वाचा आहे. मी अजून एक उदाहरण दिलं होतं, की कुपोषणासारखी मालन्यूट्रिशन सारखी समस्या आहे. ती दूर करण्यासाठी काय-काय करता येईल? म्हणजे मग रोजगार असेल, आहार असेल किंवा प्रबोधन असेल किंवा अन्य जे काही मार्ग असतील, संशोधकाला जे त्याच्या संशोधनामध्ये आढळून आलं, त्यातून त्याने जे काही निष्कर्ष काढले, त्या निष्कर्षाच्या आधारावर त्याला उपाययोजना सुचवणं शक्य आहे आणि त्यातून ठोस कार्यक्रम जो आहे ते हाती घेऊन त्या समस्येवर मात करता येणं शक्य आहे. याला म्हणतात ॲक्शन रिसर्च किंवा कृतीयुक्त संशोधन. फक्त इथं समस्या सांगून उपयोग नाही, तर त्यावर उपाययोजनासुद्धा महत्त्वाची आहे आणि कार्यक्रमांची गरज आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रकार बघणार आहोत. आपल्याला सविस्तर बघायचंच आहे क्वालिटेटिव्ह रिसर्च, परंतु आज आपल्याला हे फक्त प्रकार
यांची तोंडओळख व्हावी यासाठी आपण हे प्रकार बघणार आहोत. क्वालिटेटिव्ह रिसर्च किंवा गुणात्मक संशोधन हा एक महत्त्वाचा संशोधनाचा प्रकार आहे. आता आपण बघितलं की बऱ्याचशा सामाजिक शास्त्रांमध्ये संख्यात्मक संशोधनावर जास्त भर दिला जातो. प्रश्नावली भरून घेतल्या जातात आणि त्याच्या आधारावर निष्कर्ष काढले जातात वगैरे. परंतु संख्यात्मक माहितीपेक्षा गुणात्मक तथ्य ही सामाजिक शास्त्रांमध्ये विशेषतः सोशिओलॉजी या विषयामध्ये किंवा समाजशास्त्र विषयामध्ये गुणात्मक संशोधनावर जास्त भर दिला जातो क्वालिटेटिव्ह रिसर्चवर. तथ्य ही गुणात्मक असतात. सविस्तर शाब्दिक तथ्य जे आहे ती जाणून घेणं हा या पद्धतीचा महत्त्वाचा उद्देश आहे किंवा या संशोधनाचा महत्त्वाचा उद्देश आहे. मग आता ही तथ्य जाणून घ्यायची असेल किंवा हे संशोधन आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर त्यासाठी संशोधकाला वेगवेगळ्या संशोधन पद्धतीचा वापर करावा लागतो. त्यामध्ये समजा सहभागी निरीक्षण असेल, पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन ही एक महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. त्याद्वारे आपण डेटा जो आहे तो मिळवू शकतो किंवा संकलित करू शकतो. मग सहभागी निरीक्षणामधून एखाद्या समूहाचं निरीक्षण करायचं असेल, त्या समूहामध्ये सहभागी होऊन त्यांच्यामधून ती सर्व माहिती जी आहे त्या समुदायाची संस्कृती, बरोबर आहे की नाही, आहार, भाषा किंवा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे, व्यवसाय असेल किंवा त्यांच्या समस्या ज्या आहे त्या जाणून घेण्यासाठी क्वालिटेटिव्ह रिसर्चचा उपयोग होतो. त्यात सहभागी संशोधन या पद्धतीचा वापर आपण करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला असं म्हणता येईल की लोकालेख पद्धती आहे. तर या लोकालेख पद्धतीद्वारे सुद्धा आपण संशोधन करू शकतो. उदाहरणार्थ एखाद्या समुदायाचं किंवा समूहाचं हळुवारपणे आकलन करणं, निरीक्षण करणं, त्या समूहामध्ये जाऊन राहणं आणि तिथं सर्व अवलोकन करणं आणि त्याद्वारे तथ्य जे आहे ती संकलित करणं हा गुणात्मक संशोधनामध्ये लोकालेख पद्धती ही अत्यंत महत्त्वाची आहे. किंवा या पद्धतीद्वारे संस्कृती, आचार, विचार, आहार, पोशाख, व्यवसाय, बारीक-सारीक गोष्टी ज्या आहे, वेगवेगळे पैलू जे आहे ते अभ्यासले जातात आणि त्याद्वारे हे संशोधन केलं जातं. यामध्ये संस्कृती वर्णन हा एक भाग आहे. म्हणजे थोडक्यात काय की संपूर्ण त्या समुदायाची संस्कृती जी आहे किंवा अभ्यास विषय आपण जो निवडलेला आहे, जे क्षेत्र निवडलेलं आहे, तिथला आपण अभ्यास तो करू शकतो. त्यानंतर स्पेसिफिक एखादं युनिट निवडून आपण त्याचा अभ्यास करू शकतो. मग त्याला आपण काय म्हणतो, केस स्टडी मेथड किंवा वृत्तांत पद्धती त्याला म्हणू शकतो आपण किंवा व्यष्टी अध्ययन पद्धती आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो. व्यष्टी अध्ययन पद्धतीमध्ये एखादी व्यक्ती, एखादा समूह, एखादी संस्था ही अभ्यासासाठी निवडली जाते आणि ती निवडल्यानंतर त्यातून सखोल अभ्यास जो आहे त्याचा केला जातो. मग एखादी व्यक्ती तिच्या अगदी जन्मापासून तर आत्तापर्यंत तिच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना असतील, शिक्षण असेल, त्याने मिळवलेलं नावलौकिक असेल किंवा त्याने त्याच्या क्षेत्रामध्ये मिळवलेलं यश असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे त्याच्यामध्ये येऊ शकतो. केस स्टडी मार्फत जसं आपण म्हणूया की एखाद्या गुन्हेगाराची सुद्धा केस असते. जसं पोलीस स्टेशनमध्ये एखादा गुन्हा घडला की त्याची फाईलच बनवली जाते. त्याचं नाव, गाव, पत्ता, त्याचे मित्र, बरोबर आहे की नाही? त्याच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टींच्या नोंदी त्याच्या फाईलमध्ये असतात. आत्तापर्यंत त्याच्यावर कुठल्या प्रकारचे किंवा गुन्हे त्याने केलेले आहेत. त्याचं रेकॉर्ड जो आहे ते सगळं जोडलेलं असतं. म्हणजे त्याची एक फाईलच बनवली जाते. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की एक केस म्हणून ती पुढे येते. जसं आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलं की डॉक्टर आपल्याला विचारतात की तुमचं काय दुखतंय, तब्येत बरी नाही, म्हणजे नेमकं काय होतंय तुम्हाला? मग तो सगळ्या प्रकारची हिस्ट्री आधी जाणून घेतो आणि एक फाईल बनवतो. मग तो जो आपल्याला चिठ्ठीवर, कागदावर लिहून देतो की तुम्हाला ही टेस्ट करायची की हे करा, हे औषध घ्या. एक प्रकारे फाईल, सगळे रिपोर्ट त्या फाईलमध्ये जोडले जातात. एक प्रकारे जसे पेशंटची फाईल बनवली जाते, जशी गुन्हेगाराची फाईल बनवली जाते, तसंच सामाजिक संशोधनामध्ये आपल्या अभ्यास विषयासंदर्भात सखोल असं ज्ञान मिळवण्यासाठी या क्वालिटेटिव्ह रिसर्चचा जो आहे तो आधार त्या ठिकाणी घेतला जातो. बऱ्याचदा
संख्यात्मक संशोधनामध्ये संख्येवर आधारित डेटा त्या ठिकाणी येतो. इथं मात्र क्वालिटेटिव्ह डाटा मिळवण्यासाठी संशोधकाला सुद्धा विशेष सावधानता बाळगणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी समजा एखादी व्यक्ती आहे, तिचा अनुभवाद्वारे अ, आपण तिच्या अनुभवाचं ज्ञान आपण त्या ठिकाणी करून घेऊ शकतो किंवा माहिती जी आहे ती आपण संकलित करून घेऊ शकतो. म्हणून ही एक महत्त्वाची पद्धती आहे. मग मुलाखती असतील, मग संरचित मुलाखती असतील, संरचित मुलाखती किंवा त्याला असंरचित मुलाखती किंवा गुणात्मक माहिती मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या मुलाखती घेतल्या जातात. संशोधकाने कमी बोलणं आणि उत्तरदात्याकडून जास्तीत जास्त माहिती जी आहे ती संकलित केली जाते. थोडक्यात क्वालिटेटिव्ह डाटा जो आहे तो कसा प्राप्त होईल? आपल्या अभ्यास विषयासंदर्भात जे काही रिसर्च क्वेश्चन जे आहे, प्रश्न जे आहे ते त्याच्यावर भर दिला जातो. समोरच्या व्यक्तीला बोलतं केलं जातं. त्यातून जास्तीत जास्त माहिती जी आहे ती काढून घेतली जाते आणि या क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये म्हणजे उदाहरणार्थ नरेशन पद्धत आहे किंवा कथानकं जी आहे ती सुद्धा घेतली जातात. म्हणजे संपूर्ण एखाद्या व्यक्तीला समजा लिहिता वाचता येत नाही, परंतु प्रचंड त्याच्याकडे नॉलेज आहे आणि ते नॉलेज आपल्याला बाहेर काढायचं असेल, तर त्यासाठी असंरचित मुलाखती हा एक प्रकार जो आहे तो आपण क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये घेऊ शकतो आणि त्यामुळे मिळालेलं जे संशोधन आहे, मिळालेली जी माहिती आहे, ती आपल्या संशोधनाला अत्यंत उपयुक्त आहे. क्वालिटेटिव्ह रिसर्चला सामाजिक शास्त्रांमध्ये विशेष महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. म्हणून ही गुणात्मक संशोधन पद्धती जी आहे, ती अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रकार बघायचा आहे, तो म्हणजे क्वांटिटेटिव्ह. अगदी त्याच्या विरोधी क्वांटिटेटिव्ह रिसर्च किंवा संख्यात्मक संशोधन. संख्यात्मक संशोधनामध्ये जो काही डाटा असतो, तो संख्यात्मक स्वरूपाचा असतो. उदाहरणार्थ जनगणना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जनगणनेचा फॉर्म जर बघितला, नाव, गाव, वय, शिक्षण, व्यवसाय, उत्पन्न, खूप मोठी भली मोठी लांबी त्या फॉर्मची असते. बरोबर आहे? मग त्यामध्ये मुलं किती, विवाह झाला का, वय किती, बारीक-सारीक असे मुद्दे त्यामध्ये नोंद केले जातात. मग संख्यात्मक जो काही डाटा आहे, तो आपल्याला प्राप्त होतो. उदाहरणार्थ आपल्याला एखाद्या विषयावर संशोधन करायचं असेल, तर त्या संदर्भात प्रश्नावली किंवा अनुसूची बनवली जाते. प्रश्नावली ही पोस्टाने पाठवली जाते. उत्तरदात्याला विनंती केली जाते, की तुम्ही माहिती आम्हाला पाठवा. बरोबर आहे? त्यातूनही आपल्याला काही माहिती मिळते. परंतु बऱ्याचदा अनुसूची, प्रश्नांची यादी घेऊन स्वतः संशोधक अध्ययन क्षेत्रामध्ये जातो. त्या व्यक्तीकडे जाऊन त्या प्रश्नांची सर्व माहिती किंवा उत्तरं जी आहे ती जाणून घेतो. त्यामुळे ती जी माहिती आहे ती नोंदवून घेतो आणि त्यातून निष्कर्ष जो आहे तो काढतो. क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये किंवा संख्यात्मक संशोधनामध्ये मिळालेली जी काही माहिती आहे, उदाहरणार्थ जनगणनेची माहिती, जन्मदर किती आहे, मृत्यूदर किती आहे, सरासरी आयुर्मान किती आहे, शिक्षणाचं प्रमाण किती आहे, प्रायमरी एज्युकेशन घेतलेल्या लोकांचं प्रमाण किती आहे, माध्यमिक किंवा सेकंडरी एज्युकेशन, हायर एज्युकेशन किंवा व्यावसायिक शिक्षण घेतलेल्यांचं प्रमाण किती आहे. हा डाटा आपल्याला तक्त्याच्या स्वरूपामध्ये किंवा चार्टच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतो. हा क्वांटिटेटिव्ह रिसर्च झाला. संख्यात्मक, फक्त एखाद्या गावामध्ये आपण गेलो, सर्व्हे केला. सर्व्हे हा फक्त संख्यात्मक असतो. आपण फक्त ठरलेले प्रश्न विचारतो. पण त्याच्यापुढे जाऊन आपण माहिती मिळवत नाही. मग अशा वेळेस गुणात्मक संशोधनाचा आपल्याला आधार घ्यावा लागतो, क्वालिटेटिव्ह रिसर्च. मग बऱ्याचदा संशोधनामध्ये या दोनही पद्धतींचं मिश्रण केलं जातं. क्वालिटेटिव्ह रिसर्च अँड क्वांटिटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या रिसर्चचा फायदा करून घेण्यासाठी मिक्स मेथडचा वापर जो आहे सामाजिक संशोधनामध्ये वाढलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे दोन्ही पद्धतींचे काही फायदे आहेत तर काही तोटे पण आहे. क्वालिटेटिव्ह रिसर्चला जास्त वेळ लागतो. वेळ, श्रम, पैसा जास्त लागतो. त्या मानाने क्वांटिटेटिव्ह रिसर्चला वेळ कमी लागतो. हा फायदा आहे. परंतु गुणात्मक संशोधनातून अनेक न उलगडणाऱ्या गोष्टी, अनेक पैलू हे उघडले जातात. आपल्याला माहिती होतात. संशोधनासंदर्भात ही माहिती अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे क्वालिटेटिव्ह रिसर्च हा महत्त्वाचा आहेच. परंतु क्वांटिटेटिव्ह रिसर्चला सुद्धा आपल्याला नाकारून चालणार नाही. याचे फायदे, वेळ, श्रम, पैसा याची बचत होते. पण यातून सुद्धा अनेक जो काही लोकसंख्या वाढीचा कल असेल
किंवा त्याला आपण असं म्हणूया की बऱ्याचदा जी काही वाढ आहे त्याची रेशो जो आहे तो आपल्याला कळतो. म्हणजे ग्राफच्या स्वरूपामध्ये आपल्याला ती माहिती लगेच कळते. म्हणजे कमी वेळेमध्ये तुलना करण्यासाठी क्वांटिटेटिव्ह डाटासुद्धा महत्त्वाचा आहे. संख्यात्मक माहितीसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. मग ही माहितीसुद्धा आपल्याला त्यासाठी उपयुक्त असतेच. मग जी काही मिळालेली तथ्य आहे ती संख्येच्या स्वरूपामध्ये असते म्हणून त्याला आपण संख्यात्मक संशोधन किंवा क्वांटिटेटिव्ह रिसर्च असं म्हणतो. गुणात्मक संशोधन ही गुणात्मकतेवर आधारित असतात. आपल्याला या संशोधना व्यतिरिक्त सुद्धा अजून काही प्रकार आहेत, ते प्रकार आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहे. कंपॅरेटिव्ह रिसर्च. आता तुलनात्मक संशोधन हे कशासाठी आवश्यक आहे? तर आपल्याला असं म्हणता येईल की तुलनात्मक संशोधनामध्ये 2 समूहांची तुलना करण्यासाठी आपल्याला याचा उपयोग करता येतो. बरोबर आहे? मग आता 2 समूहांची तुलना करण्यासाठी समजा हिंदू आणि मुस्लिम हे 2 धर्म आहेत किंवा 2 समूह आहेत. या 2 समूहामध्ये विवाह पद्धती कशा आहे किंवा हुंड्याच्या पद्धती कशा आहेत किंवा घटस्फोटाच्या पद्धती कशा आहेत, याची तुलना आपण करू शकतो किंवा तोही अभ्यास आपण करू शकतो. किंवा 2 समुदाय आहे, आदिवासी समुदाय असेल किंवा शहरी समुदाय आहे. दोन्ही समुदायाच्या संदर्भात आहार, शिक्षण, आरोग्य किंवा हे वेगवेगळे पैलू घेऊन सुद्धा आपण तुलनात्मक अभ्यास त्या ठिकाणी करू शकतो. 2 संस्कृत्यांमधला फरक आपण जाणून घेऊ शकतो. वेस्टर्न कल्चर आणि इंडियन कल्चर याच्यामध्ये विवाह असेल किंवा सामाजिक संस्था असतील किंवा वर्तनाच्या पद्धती असतील, खानपान असेल, आहार असेल, संस्कृती ही तुलना जी आहे ती आपण या संशोधनामध्ये करू शकतो. त्याला कंपॅरेटिव्ह रिसर्च असं म्हणतात. तुलनात्मक संशोधन. हा एक महत्त्वाचा प्रकार जो आहे तो सामाजिक संशोधनामध्ये आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा जो प्रकार आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. तो म्हणजे मूल्यांकन संशोधन. आता बऱ्याचदा संशोधनामध्ये ठरलेले उद्दिष्ट जे आहे, म्हणजे आपल्या संशोधनाचे काही जे उद्देश आपण ठरवलेले, आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण असं बघितलं, की प्रत्येक संशोधनाला काही ना काही उद्देश असतात. त्या उद्देशानुसार रिसर्च क्वेश्चन, संशोधन प्रश्न जे आहे, ते तयार केले जातात आणि ते तयार केल्यानंतर पुढे आपण डेटा किंवा माहिती जी आहे ती संकलित करतो. प्रायमरी असेल, सेकंडरी असेल. मग ही माहिती जी आहे, ती घेण्यापूर्वी आपण ठरवलेलं माहिती घेतो आणि त्याचं विश्लेषण करतो आणि निष्कर्ष काढतो. संशोधक जेव्हा निष्कर्ष काढतो, संशोधनातून प्राप्त झालेले निष्कर्ष आणि ठरवलेली उद्दिष्ट हे तपासतो. थोडक्यात ठरवलेली जी काही उद्दिष्ट आहेत, ती उद्दिष्ट साध्य झाली की नाही? किती प्रमाणात झाली? हे तपासण्यासाठी कंपॅरेटिव्ह रिसर्च हा उपयुक्त आहे. याला तुलनात्मक संशोधन असं म्हणतात. बऱ्याचदा आपण एखादं टार्गेट ठरवलेलं आहे. ते टार्गेट संशोधनासंदर्भातचं असेल किंवा कुठल्या एखाद्या व्यवसायाचं असेल, मार्केटिंगचं असेल, ते किती पूर्ण झालं महिना अखेरपर्यंत किंवा ठरवलेल्या कालावधीमध्ये हे बघण्यासाठी हा रिसर्चसुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणून तुलनात्मक संशोधनामध्ये हाही उपयोग जो आहे तो आपल्याला करता येऊ शकतो. तर आपण या प्रकारच्या वेगवेगळ्या संशोधनाचे प्रकार अभ्यासासाठी आपण वापरू शकतो. आपण आजच्या लेक्चरमध्ये संशोधनाच्या प्रकारांमध्ये मौलिक संशोधन किंवा शुद्ध संशोधन, त्याला सैद्धांतिक संशोधन म्हणजे काय ते आपण अभ्यासलं. ज्ञानवृद्धी करणं, जुनं ज्ञान तपासणं हा याचा महत्त्वाचा उद्देश आहे. त्यानंतर आपण ॲप्लाइड रिसर्च हा त्या ठिकाणी अभ्यासला आहे. म्हणजे समस्या जाणून घेण्यासाठी, समस्येचं वर्णन करण्यासाठी किंवा त्याला डिस्क्रिप्टिव्ह संशोधन हा एक प्रकार आहे. पण ॲप्लाइडमध्ये किंवा व्यावहारिक संशोधनामध्ये समस्या जाणून घेऊन त्याच्यावर उपाययोजना सुचवणं, मिळवलेल्या ज्ञानाचा, संशोधनाचा समाजाच्या फायद्यासाठी कसा वापर करता येईल यासाठी याचा कल त्या ठिकाणी त्या त्या बाजूने असतो. त्याला व्यावहारिक संशोधन आपण असं म्हणतो. आणि
तिसरा प्रकार आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासला तो म्हणजे कृती संशोधन किंवा कृती ॲक्शन रिसर्च. या ॲक्शन रिसर्चमध्ये विद्यमान परिस्थितीमध्ये बदल घडवून आणणं हा संशोधकाचा मुख्य उद्देश असतो आणि त्या उद्देशासाठी तो कृतीयुक्त कार्यक्रम हाती घेतो. त्याला आपण कृती संशोधन असं म्हणतो. त्यानंतर आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च किंवा गुणात्मक संशोधन हा मुद्दा आपण बघितला. सामाजिक संशोधनामध्ये या सामाजिक शास्त्रामध्ये गुणात्मक संशोधनाला विशेष महत्त्व दिलं जातं आणि तथ्य ही गुणात्मक असतात. सविस्तर शाब्दिक तथ्य जाणून घेणं, मग त्यासाठी सहभागी निरीक्षण, व्यष्टी अध्ययन पद्धती किंवा केस स्टडी मेथड, लोकालेख पद्धती, संस्कृती वर्णन किंवा अशा अनेक पद्धतीच्या संशोधनाच्या पद्धती वापरून गुणात्मक संशोधन जे आहे ते केलं जातं आणि त्याद्वारे अनेक पैलू जे आहेत ते उघडले जातात. त्यानंतर आपण पुढचा प्रकार बघितला तो म्हणजे क्वांटिटेटिव्ह रिसर्च किंवा संख्यात्मक संशोधन. यामध्ये समजा लोकसभा, विधानसभा, राजकीय पक्षांचा पाठिंबा किंवा जो काही कल आहे, चाचण्या आहे, यासुद्धा आपल्याला संख्यात्मक स्वरूपामध्ये माहिती होतात. उदाहरणार्थ जनमत चाचणी असेल, तीसुद्धा आपल्याला लक्षात येते. या संख्यात्मक संशोधनामध्ये म्हणजे सर्व्हेद्वारे अनेक संशोधनां सर्व्हे पद्धतीचा वापर करून संख्यात्मक संशोधन उपयोगात आणलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हे होतात. व्यावसायिक सर्व्हे असतील, मतदानाचे सर्व्हे असतील किंवा निवडणुकांचे निकाल असतील, या संदर्भात सर्व्हे आधी घेतले जातात आणि ते जे काही पोल आहे ते त्या ठिकाणी डिक्लेअर केले जातात. म्हणजे याला आपण संख्यात्मक संशोधन असं म्हणतो. त्यानंतर आपल्याला कंपॅरेटिव्ह रिसर्च किंवा तुलनात्मक संशोधन हे 2 समुदायांची तुलना करण्यासाठी, 2 संस्कृत्यांची तुलना करण्यासाठी कशी उपयुक्त आहे, ते आपण या लेक्चरमध्ये बघितलं. आणि आपण यामध्ये मूल्यांकन संशोधन हा एक प्रकार त्या ठिकाणी अभ्यासला, की ठरवलेली उद्दिष्ट संशोधकांनी जी ठरवली होती, ती किती पूर्ण झाली? आपण कुठपर्यंत आलो? यश किती आलं आणि अपयश किती आलं किंवा आपण मागे पडलो की काय? हे बघण्यासाठी, हे तपासण्यासाठी कंपॅरेटिव्ह रिसर्च किंवा तुलनात्मक संशोधन महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे आपण सामाजिक संशोधनाचे वेगवेगळे प्रकार जे आहे ते अभ्यासले. थँक यू.